नेता हा निष्ठावंत असावा, चळवळीशी प्रामाणिक असावा आणि बाबासाहेबांची जी काही विचारधारा आहे ही विचारधारा पुढे पुढे कसं जाता येईल याच्यासाठी प्रयत्न करणारे म्हणजे चंद्रकांतजी ठाणेकर साहेब आहेत. आपण सर्व कार्यकर्ते आहोत. अनेक सामाजिक संघटनेशी आपले प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष संबंध आलेला आहे. फुले शाहू आंबेडकर विचारांची जी काही चळवळ आहे ही चळवळ चालवणं ही सोपी गोष्ट नाही. ही चळवळ चालत असताना अनेक प्रकारच्या अडचणी आपल्याला येतात, अनेक प्रकारच्या समस्या येतात. कारण फुले चळवळ म्हणजे फुले शाहू आंबेडकर ही जी काही विचारधारा आहे ही विचारधारा रुजवणं, आजही रुजवणं हे अतिशय सोपं अशा स्वरूपाचं काम नाही. समाजावर ज्या ज्या वेळेस अन्याय होईल, अत्याचार होईल त्यावेळेस प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून लढाई करण्याचे जे काम आहे ते चळवळीतील कार्यकर्ते करत असतात. वाड्या वस्त्यावर असणारा जो काही आपला समाज आहे या समाजाला आधार देण्याचं काम हे कार्यकर्ते करत असतात. आणि त्याची जी काही भूमिका आहे देगलूर आणि देगलूर परिसरामध्ये ठाणेकर साहेबांनी अतिशय प्रामाणिकपणे आणि चोखपणे सांभाळलेले आहे. आणि म्हणून फुले शाहू आंबेडकर विचार म्हणजे चळवळीचे जे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांच्यासोबत काम करणारे अनेक अशा स्वरूपाचे कार्यकर्ते मराठवाड्यामध्ये होते आहेत. आणि जेव्हा आम्ही त्या कार्यकर्त्याशी ठाणेकर साहेबाबद्दल संपर्क साधला, त्यांच्याबद्दल माहिती घेतली, त्यावेळेस अतिशय प्रामाणिकपणे काम करणारा, आंबेडकरी विचारांना कुठेही गालबोट लागून देणार नाही अशा स्वरूपाचं काम करणारा नेता म्हणजे ठाणेकर साहेब असं लोक आवर्जूनपणे सांगत असतात. आणि म्हणून आपल्या जो कार्यकर्त्याला काम करत असताना सरकारच्या विरोधामध्ये लढावं लागतं, रस्त्यावरची चळवळ लढाई आपल्याला लढावी लागत असते. आणि त्याचबरोबर सांस्कृतिक असेल, धार्मिक ह्या ज्या काही चळवळी आहेत त्या चळवळी सुद्धा रुजवणं हे अतिशय अवघड अशा स्वरूपाचं काम आहे. आणि बऱ्याचदा ठाणेकर साहेब कुठेही वाडी वस्त्यावर एखाद्या ठिकाणी जर कुठं अन्याय जर झाला, एखादी वाईट अशा स्वरूपाची जर घटना जर घडली तर ते कुणाचेही मुलाजमा न ठेवता ते प्रत्यक्ष त्या गावांना भेटी द्यायचे, त्या कुटुंबांना भेटी द्यायचे आणि त्यांना आधार देण्याचं काम ठाणेकर साहेबांनी अतिशय प्रामाणिकपणे केलेलं आहे. आणि त्याचीच दखल घेऊन महाराष्ट्र शासनानं त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा सामाजिक चळवळीतला अतिशय मानाचा अशा स्वरूपाचा पुरस्कार दिलेला आहे. मला वाटते ठाणेकर साहेबांचा अतिशय महाराष्ट्र शासनानं यथोचित अशा स्वरूपाचा सन्मान केलेला आहे. जरी हा पुरस्कार मर्यादित जरी असला, मी म्हणतो हा मर्यादित आहे कारण त्यांचं काम त्या पुरस्कारापेक्षाही मोठं अशा स्वरूपाचं काम आहे. आणि म्हणून आपण सर्व समाज बांधवांनी, विविध पक्षाच्या चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी हा या ठिकाणी येऊन आपण त्यांचा या ठिकाणी भव्य अशा स्वरूपाचा सत्कार केला, सन्मान केला. आणि त्याचबरोबर मलाही या ठिकाणी त्यांचाही सन्मान करण्याची संधी मिळाली, मलाही त्यांच्याबद्दल दोन शब्द बोलण्याची संधी मिळाली. त्याबद्दल मी संयोजकाचे आभार मानतो. आणि ठाणेकर साहेबांना उदंड आयुष्य लाभो आणि उत्तर त्यांचं जे काही कार्य आहे त्या कार्याला अशा स्वरूपाची आणि एक वेगळी अशा स्वरूपाची धार यावी अशा स्वरूपाची मी भगवान बुद्धाच्या चरणी प्रार्थना करतो आणि इथंच थांबतो. विचारमंचावर उपस्थित संजयजी केजवळकर महाराज, सुभाषजी अल्लापूरकर, डॉक्टर माळगे सर, देगावकर साहेब आणि सर्व
विचार मंच या भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष शत्रुघ्नजी वाघमारे साहेब यांच्या विचाराने हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे हे एक समाजाचं भूषण आहे। समाजाची जे काही म्हणजे कार्य माननीय चंद्रकांतजी ठाणेकर साहेब यांच्या मार्फत झालेलं आहे याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने जे पुरस्कारित केलेला आहे, सन्मानित केलेला आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार माननीय ठाणेकर साहेबांना मिळालेला आहे। तर या निमित्ताने या बौद्ध विहारामध्ये त्यांच्या समाजातर्फे सामाजिक संघटनेतर्फे सन्मान होणं हे उचित होतं, ते त्यांनी केलेलं आहे। त्याबद्दल त्यांचे मी अभिनंदन करतो। कारण वेळोवेळी समाजावरती जिथे जिथे अन्याय होतो त्यावेळी मी 22-23 वर्षापासून या बेंगळुरूमध्ये मी वास्तव्यास आहे, तेव्हापासून मी पाहतो रस्त्यावरची लढाई लढायची असेल तर चंद्रकांतजी ठाणेकर साहेब समोर असतात। कारण प्रत्येक वेळी जेव्हा केव्हा मोर्चा निघतो, मग ते तहसीलवरती असेल, उपजिल्हाधिकारी कार्यालयावरती असेल, तिथे ठाणेकर साहेबांचं अस्तित्व दिसून येतं आणि रोखटोक शब्दामध्ये आणि कुणाचीही कुठलीही मुलाच्या बाळगता कुठलाही विचार मागचा पुढचा विचार न करता ते समोर शिव्या द्यायचा जरी असेल तर साहेब समोर थांबून सर्वांच्या समोर आपलं विचार व्यक्त करतात आणि त्या अन्यायाच्या विरुद्ध एकदम म्हणजे लढाई त्यांची चालू असते हे मी पाहिलेलं आहे। तर याचं दखल घेऊन शासनाने जे काही सन्मान केलेला आहे अतिशय उचित असं महाराष्ट्र शासनातर्फे सन्मान झालेला आहे। तर मी या विचार मंचाच्या वतीनं आणि सर्व समाज बांधवाच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो। आणि आयोजित करणारे तरुण आणि तडफदार भीमशक्तीचे जिल्हा कार्यकर्ते, अध्यक्ष आणि येथे जमलेले प्रतिष्ठित सगळे मंडळी आणि या चंद्रकांत दादा ठाणेकर यांचा जे सत्कार करण्याचं ठरवलंय हे सगळ्यांना खुशी होऊन त्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि महाराष्ट्र शासनाने सुद्धा एवढा मोठा सत्कार करून त्यांना मान प्रमाणपत्र दिलेले आहे। आणि यांना जे दिलंय हे काही कोणाच्या शिफारशीनुसार नाही, तर चंद्रकांत ठाणेकर आणि आम्ही कार्यकर्ते होत्या विषमतेच्या विरोधात सामाजिक लढा म्हणून आम्ही सुरू केलो। दलित कॅन्सर या नावानं आमचे कार्यकर्ते रात्रंदिवस फिरले, परंतु चंद्रकांत ठाणेकरला कैक जणांनी मारण्याचा प्रयत्न केला होता खतम, तरी त्याच्यातून आम्ही सगळी संघटना दाखवून आणि त्याच्या चपळाईनं आजपर्यंत जे कार्य केलंय ते फक्त समाजाच्या विषमतेच्या विरोधामध्ये काम केले आहे, कोणाच्या वैयक्तिक कार्य केलेलं नाही, वाईट केलेलं नाही। यांचं जे वागणं समाजाला हितकारक असल्यामुळं त्यांचा सत्कार ऑटोमॅटिक तिकडे करण्यात आला आणि या ठिकाणी सर्व परिचित आहे। मुखेड, देगलूर, बिलोली प्रत्येक गावामध्ये विषमतेचं बरबडलेले वागणं होतं आणि आपल्यावर अन्याय अत्याचार व्हायचा, त्या अन्यायाच्या तराला वाचा फोडण्यासाठी आम्ही सर्वजण यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून कार्य केलेले आहोत। आणि चंद्रकांत दादा ठाणेकर हे आजही प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सामील होऊन ते निवारण करण्याचं काम करतात। त्यांच्यासाठी किती बोललं तर कमीच आहे। त्यांनी जरी आक्रमक असले तरी पण बोलण्याची भाषा त्यांची अतिशय प्रेमळ होती। त्यांच्या कार्याबद्दल जर सांगायचं तर खूप काही सांगायसारखं आहे, परंतु खऱ्या अर्थानं आज शासनानं त्यांना जो बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं सन्मान पत्र दिलेले आहे तो खरोखर त्यांना अजून उत्साह वाढवून देण्यासाठी किंवा समाजातल्या प्रत्येक धावून आले। पण यांनी जेव्हा त्याला मदत केली शेवटपर्यंत खूप म्हणजे जीवानीशी मार्ग झाला, तशाही काळात यांनी खूप वेळा त्या ठिकाणी येऊन आज त्या ठिकाणी ते माणूस तिथं स्थायिक झाला। त्याचे 2 मुलं नोकरी लागलेले आहेत, सैन्यामध्ये सुद्धा एक मुलगा आहे। म्हणजे एवढं गंभीरपणे त्यांनी पाठिंबा दिला हे मी स्वतः बघितलेलं आहे। अगोदर आमच्या गावामध्ये म्हणजे फार मोठे एक प्रकारचे दडपशाही होती, तशाही काळात दादाने त्या ठिकाणी नेहमी येऊन त्यांना साथ दिली। आम्हाला सगळ्यांना नामांतराच्या
ज्या ज्या महामानवांनी लढाई लढली परिवर्तनाची त्या सर्व महामानवाला मी वंदन करतो आणि मी चंद्रकांत ठाणेकर यांच्याबद्दल 2 शब्द सांगू इच्छितो। मित्र हो, चंद्रकांत ठाणेकर यांना मी वयाच्या 10 वर्षापासून ओळखतो। आमच्या वडिलांच्या जवळ चंद्रकांत ठाणेकर असतील, वायजी सोनकांबळे असतील, गजबारे सर असतील, PK सोनकांबळे असतील, गोविंदरावजी धनसकर असतील, चांदोबाजी राजूरकर असतील, ही परिवर्तनाच्या चळवळीतील सगळी ही माणसं आमच्या वडिलाजवळ बसायची। आणि 1978 किंवा 77च्या काळात नामांतराचा लढा जेव्हा सुरू झाला, चंद्रकांत ठाणेकर पोलीस स्टेशनमधून बाहेर निघत होते आणि त्यांच्या मागं 200-400 लोकांचा जमाव त्यांना मारण्यासाठी हळूहळू मागं चालत होता। आणि सांगवीकर देशेच्या घराजवळ चंद्रकांत ठाणेकर यांच्यावर हमला झाला। 200-400 लोकांनी हमला केला आणि ते लोक निघून गेल्यावर ठाणेकर धडपडत उठून पोलीस स्टेशनमध्ये गेले आणि त्यांनी गुन्हा नोंदवला आणि ते परत निघून गेले। मला अत्यंत वाईट वाटलं की या माणसाची काही चूक नसताना हे लोक ठाणेकर याच्यावर हमला केले। याबद्दल मला फार मोठं दुःख वाटलं त्या काळामध्ये। मराठवाडा नामांतराच्या लढ्यातील अग्रणी नेते, निर्भीड व्यक्तिमत्व त्यांचं होतं। या काळात मी 10-12 वर्षाचा असेल, हा लढा मी माझ्या डोळ्यानं पाहिलेला आहे। त्याच्यानंतर चंद्रकांत ठाणेकरजी यांनी आमच्या घराजवळ लाकडी ठेला मारून त्यांचं कार्यालय थाटलं। 1980चा काळ असेल, त्यामुळं त्यांची आमची अतिशय जवळीक झाली। ठाणेकर बेरात्री समाजाचं काम करून खेड्यापाड्यातून यायचे, उपाशी तापाशी ते झोपायचे। ठाणेकरला मी उठवायचो रात्रीला, आमचे वडील जाऊन उठवून आणायचे, ठाणेकरजी जेवण करायला चला। आणि बापूजी आमचे स्वतः जेवणाचं ताट वाढून आणून ठाणेकर यांना जेवा म्हणायचे। हे मी माझ्या डोळ्यानं पाहिलेलं आहे। ठाणेकर यांनी समाजासाठी अतिशय कष्ट घेतलेलं आहे। ते कोण्या एका जातीचे नव्हते। ठाणेकर यांनी सर्व जाती धर्मातल्या नडल्या अडलेल्यांना मदत केलेली आहे। त्याच्यानंतर त्यांनी देगलूर वार्ता नावाचा पेपर काढला, माझ्याजवळ प्रेस होता आणि चंद्रकांत ठाणेकर यांचं देगलूर वार्ताचं पहिल्या अंकापासून मी त्यांची रचना, त्यांचा अग्रलेख आणि पेपर छापून बालाजी लॉज येथे आम्ही त्या पेपरचं उद्घाटन केलं। आणि त्या निमित्तानं चंद्रकांत ठाणेकर यांचं सातत्यानं आमचा संबंध वाढत गेला। त्याच्यानंतर एक प्रसंग, विवेक केरुरकर यांच्यावर देगलूर कॉलेजमध्ये चौडेकर यांनी गुन्हा दाखल करत होते, काहीतरी भांडण झाला। ठाणेकरला मला कळाला आणि ठाणेकर मी दोघांनी सायकलवर, त्या काळात कुठली गाडी नव्हती, काही नव्हती, ठाणेकर मी सायकलवर डबल देगलूर कॉलेजमध्ये गेलोत आणि आम्ही ठरवलं त्या चौडेकरवर सुद्धा आम्ही गुन्हा दाखल करा म्हणून। आणि त्या काळामध्ये ती केस तिथंच आम्ही संपुष्टात आणून विवेक केरुरकरला घरी घेऊन आलो। त्याच्यानंतर चंद्रकांत ठाणेकर यांच्यावर आंध्र प्रदेशमध्ये नेऊन त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाला आणि चंद्रकांत ठाणेकर त्या कटातून कसं देगलूरला रात्री कपडे नाही, काय नाही, सगळे तसंच ते निघून आले। आणि दुसऱ्या दिवशी आम्ही सगळे देगलूरमधल्या सर्व कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी मिळून DYSPकडे जाऊन ते निवेदन वगैरे दिलं आणि त्याच्यानंतर काय झालं मला माहीत नाही, परंतु ठाणेकर अतिशय कुठल्याही जाती धर्माचा अन्यायपीडित माणसाच्या मागं उभा टाकलेला माणूस म्हणून मी पाहिलेला आहे। म्हणून चंद्रकांत ठाणेकर यांना महाराष्ट्र शासनानं हे जे पुरस्कार दिला आहे, याच्यापेक्षा सुद्धा मोठा पुरस्कार दिला पाहिजे। त्या काळामध्ये, परिवर्तनाच्या काळामध्ये श्रीराम पाटील राजूरकर यांच्या विरोधामध्ये त्यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली आणि 2800 मतं घेतली। त्या काळात साधी गोष्ट नाही, अतिशय जातीवाद ठासून भरलेला होता। म्हणून मला चंद्रकांत ठाणेकर यांच्याबद्दल अभिमान वाटतो। चंद्रकांत ठाणेकर यांनी कुठल्याही जाती धर्माचं द्वेष न करता अन्याय पीडितांच्या मागं ते उभा राहिले आणि महाराष्ट्र शासनाने त्यांना हा जो पुरस्कार दिलेला आहे, याच्यापेक्षा सुद्धा मोठा पुरस्कार द्यावं अशी मी शासनाकडे मागणी करतो। आणि बेकार होता
त्यावेळेस भुताळी चालू होती. तर ह्यांनी आणि PK गुरुजी आम्ही सगळे जाऊन शिना मर्केलची भुताळी बंद करून टाकून दिली. मर्केलची भुताळी बंद झाली. पुन्हा नंतर आम्ही इकडे कुठं चैनपूरला गेल्या. चैनपूरला जाऊन हॉटेलमधले कब्बशा फोडून टाकल्या. मग गरटखेडला जाऊन तिथले कब्बशा फोडल्या. म्हणजे इतकं भयानक होती परिस्थिती. त्यावेळेस ह्या लोकांच्या विरोधात वागणं म्हणजे एक तारावरची कसरत होती. इतकं अवघड होतं. त्यावेळेस काय झालं, आमच्या मेवण्याचं लग्न होतं कुठं इब्रामपूरला. मग त्यावेळेस काय झालं की गावातले लेकरं येऊ लागले. येऊन किना त्या टाकीमध्ये हात धुवू लागले. मग आमच्या वडील काय म्हणले, अरे बाबा तुमचे सगळे लोक असे 50-100 लोक आले. मग तिथून काय केले, वरी गेले तिकडे जय भीमनगरला. ते जाळे आणि ते इथं जाळे. मग तिकडे आले, आमच्यावर हमला केले. रात्रीला 11 वाजता त्यांनी पोलीस व्हॅन घेऊन तिनं खाली आम्हाला उतरले. ते पोलीस व्हॅन म्हणून तुम्हाला नेऊन आम्ही आंध्रात सोडत्या म्हणून. आम्ही म्हणले आंध्रात जाय ना, आम्ही पोलीस स्टेशनमध्ये जात्या. मग त्यावेळेस पोलीस आदरणीय व्यासपीठ आणि आमचे सत्कार मूर्ती चंद्रकांत दादा खरोखरच दादा आहेत. परंतु जे समाजभूषण आत्ता पुरस्कार भेटला आहे तो समाजभूषण पुरस्कार हा चंद्रकांत दादांना खूप वर्षापूर्वी भेटायला पाहिजे होता. परंतु त्याला उशीर झाला आणि उशीर झाल्यानंतर जेव्हा त्यांना आत्ता समाजभूषण पुरस्कार भेटला आहे आणि त्या समाजभूषण पुरस्काराचं आपल्या देगलूरमध्ये आणि भव्य सत्कार करण्यासाठी आपण आयोजित केला आहे कार्यक्रम. परंतु भव्य सत्कार कशाला म्हणावं, महिला तेवढ्याच असायला पाहिजेत. समाजाप्रती महिलांचा पण तेवढाच अधिकार आहे. मी एक सामाजिक क्षेत्रामध्येच काम करते, माझ्या सगळ्या बंधूंना माहिती आहे. पण मी ग्रामीण भागामध्ये करते. बचत गटांसोबत समाज परिवर्तन या भूमिकेतून मी कामाला सुरुवात आहे. आणि खरोखरच दादांनी कुठल्याच आमिषाला बळी न पडता किंवा राजकारणाचं भाग न घेता स्वतः समाज आणि समाजासाठी लढा दिलाय. आणि आत्ताच दादांनी सांगितलंय की जेव्हा नामांतराचा लढा होता त्या लढ्यामध्ये जर दादांचा पुढाकार नसता देगलूरमध्ये तर प्रत्येक गल्ली ही आपली जळून खाक झाली असती. आणि खरोखरच दादांचा एवढा मोठा योगदान होता म्हणून सिद्धार्थनगर असेल, आंबेडकर नगर असेल, क्रांतीनगर असेल, ह्या सगळ्या गल्लीमध्ये दादांनी स्वतः अहोरात्र जागे राहून त्या लढ्यामध्ये भाग घेतला. आत्ताच दादांनी सांगितलं की कांतेवार, निळू पाटील या सगळ्यांनी त्यांच्यावर हल्ला करण्याचं खूप मोठं षडयंत्र रचलेलं असतानाही त्यांनी त्या सगळ्याला न जुमानता या कार्यामध्ये सहभाग घेतला. आणि अजूनही त्याच पद्धतीने त्यांचे कार्य चालू आहेत. आणि ह्या कार्याला त्यांच्या खरोखरच समाजाचा सगळ्यांचा सलाम आहे. आणि खरोखरच सलाम आहे त्यांच्या कार्याला. दादांना अजून आरोग्य चांगले लाभो आणि आपल्यासोबत त्यांनी समाज कार्यासाठी आपल्यासोबत कायमस्वरूपी आपल्यासोबत त्यांनी राहणं आपल्याला गरजेचं आहे. आणि एवढेच बोलून मी माझे 2 शब्द संपवते आणि त्यांना मी या ठिकाणी विनम्र अभिवादन करतोय. जगभरामध्ये ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार झाला त्या ठिकाणी अन्यायाच्या विरोधामध्ये लढा देणारे सर्व महापुरुषांना सुद्धा मी या ठिकाणी आवर्जून विनम्र अभिवादन करतोय. जगामध्ये अनेक ठिकाणी अन्याय अत्याचार होत राहिले आहेत. विचाराची लढाई असेल, वर्चस्वाची लढाई असेल, प्रत्येक ठिकाणी मानवामध्ये मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार या घटना घडत आलेल्या आहेत. खरं पाहिलं तर मानव ही जात एकच आहे. मानवाचं उगमस्थान आफ्रिका आहे. आफ्रिकेच्या साम्राज्य अतिशय भयानक, जगभरामधल्या सर्वात वाईट जाती व्यवस्था, जातीच्या संदर्भामधलं होणं म्हणजे जातीच्या संदर्भामध्ये जे काय अत्याचार होत होते ते सर्वात तीव्र आणि मानवाला काळीमा फासणारा सिस्टम कुठं होतं तर भारतामध्ये होतं.
आणि भारतामध्ये या अन्याय अत्याचाराच्या काळोखाला तडा देणारे, हातोडा मारणारे आणि लख प्रकाश सोडून इथल्या भारतातल्या तमाम अन्याय अत्याचाराने पीडित समाजाला एक उज्ज्वल भविष्य देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांच्या विचाराला अनुसरून चालणारे चंद्रकांत दादा ठाणेकर सारखे अनेक माणसं या भारताच्या भूमीवर जन्माला आली. दलित पॅंथर असो किंवा इतर ज्या काही सामाजिक संघटना आहेत, अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये लढा देणारे, या लढ्यामध्ये अग्रस्थानानं नाव घ्यावं तर चंद्रकांत दादा ठाणेकर यांचं घ्यावं लागेल. थोडस मी मागावा घेतला इतिहासाचं, मी या ठिकाणी थोडस पुनरावलोकन केलं या ठिकाणी तुमच्या समोर. का तर जगामध्ये आपण एकमेकाचे भाऊ आहोत. मानव म्हणून जे काही वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणापर्यंत प्रत्येक घरापर्यंत पोहोचलेलं होतं. खरं पाहिलं तर जातीयेच्या नावाखाली अत्यंत क्रूर वागणूक या ठिकाणी दिली जात होती. केवळ आणि केवळ उच्च नीच. खरं तर मानव एकच आहे, परंतु डोक्यात शिरलेल्या घाणीच्या साम्राज्यामुळं, इथं पेरलेल्या विषामुळं मानवाला मानव म्हणून समजत नव्हता. आपल्याच भावाला हीन वागणूक देत होता. या ठिकाणी दोन गट, अत्याचार सहन करणारा आणि अत्याचार करणारा. या अत्याचाराच्या विरोधामध्ये आवाज उठवणारा बुलंद तोफ म्हणजे चंद्रकांत दादा ठाणेकर. मी जेव्हा जेव्हा या देगलूर शहरामध्ये फिरतो, जेव्हा जेव्हा दादांचा चेहरा, त्यांचं चलन वगैरे आम्ही जेव्हा पाहतो, येताना जाताना अत्यंत त्यांच्या संदर्भामध्ये जिव्हाळा निर्माण होतो, आपुलकी निर्माण होते. का हा माणूस स्वतःचं घर दार सगळ्या गोष्टी विसरून, स्वतःला विसरून संपूर्ण समाजाप्रती ते व्यक्ती लढत होता. ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाला नामांतराचा जो काळ होता, या देशावर सर्वात जास्त उपकार करणारा जो महामानव आहे तो महामानव बाबासाहेब आहे. त्यांचं नाव विद्यापीठाला देत असताना आपणच त्याला विरोध केलेला आहे. इथल्याच लोकांनी त्याला विरोध केला आणि मागणी करणाऱ्यांची घडं चालली गेली. मागणी करणाऱ्यांना मारलं गेलं, जिवंत मारलं गेलं, पोचीराम कांबळेला मारलं. असे अनेक उदाहरणं आहेत की मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याच लोकांनी गैरसमजुतीमुळं किंवा कोणाच्या सांगण्यावरून, अज्ञानामुळं हा जो काळ होता ना, तो काळ अत्यंत भयानक होता. मी पाहिलं या ठिकाणी सुनील कांबळे सरांच्या घरच्या बाजूला एक घर होतं खापराचं. त्या ठिकाणी आंदोलन करणारे किंवा बाबासाहेबांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला नाव द्यावा म्हणून जे लढणारे लोक होते, त्या काळामध्ये जी दंगल पेटली, त्या दंगलीच्या वेळेस काही लोकांना टार्गेट करून त्या घरामध्ये कोणून जिवंत मारण्याचा प्रयत्न झाला होता. दादा सांगतात त्यावेळेस जर मागासवर्गीयाचा PI यांच्या साथीला जर भेटले नसते, यांना जर मदत केली नसते, तर चंद्रकांत दादा ठाणेकर सारखी माणसं आज आम्हाला बघायला सुद्धा भेटले नसते. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये लढा देणारे एक समाजामध्ये ह्यांना स्टार म्हणायला काही हरकत नाही, दिशा दर्शक म्हणून म्हणायला काही हरकत नाही. अशा माणसांचं यथोचित सत्कार होणं गरजेचं होतं, झालेलं आहे. आणि मी विशेष करून या कार्यक्रमाचे माननीय अध्यक्ष दोंडीबा दादा कांबळे आणि मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि आपल्या समोर सर्वांच्या समोर मी आपले
जिल्ह्याचे अध्यक्ष भीमशक्ती संघटनेचे अध्यक्ष आदरणीय शत्रुघ्नदास वाघमारे यांचं विशेष कौतुक करतो की त्यांनी जागा अत्यंत चांगलं निवडलेलं आहे की चांगल्या माणसांचं सत्कार कुठं करावा याचं डोकं लावून यांनी ते जे नियोजन जे केलेलं आहे त्या संदर्भामध्ये मी त्यांचं विशेष कौतुक करतो. आणि पुन्हा याबद्दल मला सुद्धा खूप काही माहिती आहे. ते आमच्या वसतिगृहाला बाबाकडे येत गेलेत. बाबामध्ये त्यांच्यामध्ये खूप मोठा समाज होत गेला. आम्ही लहानपणापासून त्यांना बघत गेलो. ज्या काळामध्ये अशोकरावचं भास्कररावचं नाव भीतीवर होतं त्या काळात फक्त एकाच नाव भीतीवर जात गेले, चंद्रकांत ठाणेकर साहेब. बाबासाहेबांनी सांगितलंय जा तुमच्या भिंतीवर लिहून ठेवा तुम्हाला राज्य करते जमातपणाचं. तर देगलूर बिलोली मतदारसंघात पहिला मॅसेज कोणी दिला असेल बाबासाहेबाचा तर ते चंद्रकांत ठाणेकर साहेब. प्रत्येक भिंतीवर चंद्रकांत ठाणेकर, प्रत्येक भिंतीवर कुठेही जा, ग्रामीण भागात जिल्हा परिषद शाळा, समाज मंदिर, ग्रामीण भागामध्ये कुठेही गेलं. आता माझ्या संघ वसतिगृहाचे पोरं गेलेत ते सगळे भास्कररावचं अशोकरावचं नाव असत गेलेत. आता आम्ही सगळे दलित समाजाची माणसं आणि ते नव्हतं आपलं हे होईल तिकडं चंद्रकांत ठाणेकर. म्हणजे बाबासाहेबाला अपेक्षित समाज घडवण्याचं काम, बाबासाहेबाची विचारे पेरणी करण्याचं काम, समाजाला बाबासाहेबाला अपेक्षित समाज घडवण्याचं काम खरं कोणी केलं असेल तर त्याचं नाव चंद्रकांत ठाणेकर आहे. आजच्या काळामध्ये आम्ही सामाजिक काम करत असताना, व्यवस्थेच्या विरुद्ध काम करत असताना, भांडवलदाराच्या विरोधात काम करत असताना एवढा त्रास आहे. तर त्या काळामध्ये सामाजिक कार्यकर्ता आणि बाबासाहेबाची चळवळ, लहू फुले शाहूची चळवळ घेऊन विचार घेऊन काम करायचं म्हणजे काट्यावर चलण्या इतकं सोपं नव्हतं, काट्यावर चालल्यासारखं होतं. आज जर चळवळीत काम करत नेतृत्व करण्याचं काम बौद्ध समाजामध्ये, मातंग समाजाची, बहुजनामध्ये कोणी करत असेल तर त्याला चौकून प्रेशरानं दाबण्याचं काम आज सुद्धा चालू आहे. तर त्या काळामध्ये निर्भीड व्यक्तिमत्व, विचाराला एकनिष्ठ राहून, आठवले साहेबांच्या नेतृत्वाला एकनिष्ठ राहून हे समाज परिवर्तनाला नेण्यासाठी काम करणं म्हणजे साधं आणि सोपं नव्हतं. हे पुरस्कार आपल्या कार्याची नोंद घेऊन आपल्याला शोभेल असा पुरस्कार शासनाला दिल्याबद्दल शासनाचं सुद्धा या ठिकाणी मी आभार मानतो आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. दादा, तुमचं कार्य, तुमची प्रेरणा आम्हाला हमेशा राहणार. तुमची चळवळ, तुमच्याकडे आर्थिक बळ नसताना तुम्ही राजकारणाच्या बळी कधीच पडला नाही आणि मोठ्या भांडवलदार नेत्याचं नेतृत्व कधी शोधला नाही. आज जिकडे तिकडे आमचा गॉडफादर कोण आहे, भांडवलदार कोण आहे, लाईन कोण आहे हे तुम्हाला काहीच माहीत नाही. फक्त बाबासाहेबाला अपेक्षित समाज, अन्याय विरोध कसं लढायचं हेच तुम्हाला माहीत होतं. एवढं अवघड काम करणं आणि आपल्या जीवनामध्ये कुठलेच आशा न ठेवणं हे खूप मोठं त्यागाचं काम आहे. महात्मा बुद्धच्या विचाराला तुम्ही कुठंतरी आज वागून दाखवलात की माणूस हमेशाच्या बळी न पडता मानवी जीवन आपल्या मनाप्रमाणे आपलं स्वतंत्र जगलं पाहिजे. हे आशा आज सत्य कोणा सत्तेमध्ये चालले काय नाही ह्याचं तुम्हाला काय घेणं देणं नाही. वरी कोण, खाली कोण मुख्यमंत्री होणार आहे, देगलूरमध्ये काय घडामोडी होल्यात, राजकारण कोणाकडे जाऊ, कोणाच्या नेतृत्वाखाली का, हे कधी तुम्ही विचार सुद्धा आयुष्यात केला नाही. आता आमचं जे सर्कल आहे हे परिस्थितीनं आम्हाला गुंडाळून घेतलंय. वाघमारे साहेब आम्हाला गुंडाळून घेतलंय आणि आम्हाला कुठंतरी चळवळीत काम करत असताना राजकारणामध्ये आम्हाला सामील व्हावं लागलं. पण तुम्ही यशाची अपेक्षाची कधी पर्वा केली नाही. तुमचा अजेंडा, तुमचा विचार हेच तुमचा रस्ता होता आणि त्याच्यामुळं तुम्हाला कोणी बोट सुद्धा लावू शकलं नाही. याची मला मनापासून तुम्हाला तुमच्याबद्दल आदर आहे. हे कार्य आम्ही आमच्या जीवनामध्ये तुमच्या प्रेरणा घेऊन काम करू आणि तुम्हाला पुरस्कार भेटल्याबद्दल मनामध्ये आदरपूर्वक आपल्याबद्दल सन्मान पहिलेही होता, आताही आहे आणि पुढील कार्यात शुभेच्छा. तुमचं आरोग्य निरोगी राहो. तुमची 100 सत्काराच्या कार्यक्रमासाठी उपस्थित अध्यक्ष धोंडेबाजी मिस्त्री साहेब, आल्हापूरकर, राजूरकर साहेब, संजय महाराज, किरजोळेकर, उपस्थित सर्व समाज बांधव, चंद्रकांत ठाणेकर यांचं महाराष्ट्र शासनाने जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावानं पुरस्कार घोषित केलेत, त्यावेळेस साऱ्या जिल्ह्यामध्ये त्यांच्याबद्दल एवढं प्रेम पहिलेपासूनच आहे. पण आनंदाची एक बातमी सगळ्यासमोर आली. एक चळवळीमध्ये काम करणारा
आणि सतत कार्यकर्ताच म्हणून राहणारा, आताबद्दलही कार्यकर्ताच म्हणून राहतात. त्यांचं हुलिया बघा, आजही त्यांनी पॅन्थरसारखंच राहतात. ते त्यांची केसाची रचना, दाढी तशीच, त्यांच्यामध्ये कधीच बदल झाला नाही. मला आठवते, मी लहान होतो, माझे लहान मामा त्यांचे मित्र होते, ते हळीला आले होते. माझं आजोळ हळीला आले होते. आमच्या लहान मामाचं लग्न होतं, भजन होतं. त्यावेळेला क्षीरसागर साहेब म्हणून एक ग्रामपंचायत ग्रामसेवक होते, या चळवळीमध्ये काम करत होते. तिथं भजन होतं आमच्या आजोळी. तर अचानक रात्रीला ते गावातले कठोरता होती, दगडफेक झाली. तर मग आता ठाणेकर दादा तिथं होते. म्हणलं आता चला बाहेर निघूत म्हणले सगळे. मग आमच्या आजोळी जे काही त्यावेळेला साहित्य होतं ते सगळे घेऊन, आमचे मावळे ते सगळे बाहेरून आरडाओरड करू लागले. मग ते सगळे पळून गेले. म्हणजे असं धाडसी व्यक्तिमत्व होतं त्या काळामध्ये, म्हणजे जीवाची पर्वा करत नव्हतं चंद्रकांत दादा. मी माझ्या डोळ्यानं मी लहान असतानाच बघितलं होतं. पण त्याच्यानंतर नामांतराच्या पिरियडमध्ये त्यांनी खूप काही मुवमेंट उभा केली. गावोगावी आत्माराम साळवेचं भजनाचे कार्यक्रम राहत होते आणि भजनाचे कार्यक्रम कोणी होऊ देत नव्हते. मरकेलला केंद्रबिंदू होतो, त्या ठिकाणी यांना मारायचं खूप प्रयत्न झालं होतं चंद्रकांत ठाणेकर दादाला. तर अशा परिस्थितीमधून ते वाट काढत नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मराठवाडा विद्यापीठाला नामांतर झालं. चंद्रकांत दादा सगळ्यांना खुशीने सगळ्याला गळा भेट घेऊ लागले. आता ह्याच्यानंतर काय झालं, आपल्या देगलूर तहसील समोर पाटीचे बाबासाहेबांच्या नावाची पाटी त्यांनी तिथं रोवली. मग प्रशासनाचं तकलीफ झाली सगळ्याला. मग चंद्रकांत ठाणेकर एकाकी पडणं म्हणून सिद्धार्थनगरचे आमचे सगळे मित्र परिवार सगळे जाऊन त्यावेळेला त्यांना कसल्याच प्रकारची तकलीफ न होऊ देता आम्ही सर्वजण त्या मिटिंगला, कलेक्टरच्या मिटिंगला आम्ही SDM साहेबाकडे बसल्या. मग त्याच्यातून त्यांचे ते हे काढून मग ते पाटी आजही तिथंच आहे त्यांनी. आणि दर वेळेला त्या पाटीला त्यांनी हार घालतात, सगळ्याला बोलवतात. म्हणजे एक मुवमेंट अजून कायम जीवन ठेवतात. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळा तिथं त्या ठिकाणीच झालेला आहे, त्यांच्या समोर त्या बाजूला. मला सांगायचं एवढंच आहे की चंद्रकांत ठाणेकर दादा हा हाडाचा कार्यकर्ता, आजही कार्यकर्ताच म्हणून आहे, नेता म्हणून कधीच मिरवलेला नाही आणि कसल्याच पद्धतीचं गर्व त्यांच्यामध्ये नाही. आजही ते सर्वसामान्य माणसामध्ये मिसळतात. असा दुर्मिळ माणूस माझ्या तर बघण्यामध्ये पहिल्यांदाच मी बघत आहे. म्हणून यांच्या पुढील आयुष्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो. मी माझे 2 शब्द संपवितो.